नमस्कार, नांदेड केपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माननीय अध्यक्षजी, आज आमच्या सगळ्यांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातले एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व, अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, या गिरीश इकडे मागे सही करून बाकी डोनेशन इतकी पक्षाची सीट तुम्ही मध्ये आणा शुक्र प्रवेश करा। भारतीय जनता पक्षाचा माननीय अशोकराव चव्हाण सर, अमर राजूरकर आहे, हो अमर राजूरकरजींचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे। अमर राजूरकरजी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत, माजी आमदार आहेत, विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे। त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतो। भारत माता की जय, भारतीय जनता पक्षाचा सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही। आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न और हमारी जो महायुति है, इसको निश्चित रूप से फायदा होगा। मैं उनका फिर एक बार बहुत बहुत स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें। राज्य के उप मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, मराठीत
महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाजपचे सवयीचा परिणाम आहे. 50 वर्षाची सवय आहे. 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये होत आहे. तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे. कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा. परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी, रणदीप मोरे, आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अहमद आजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेतील आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते, ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडेही जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे. विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन, डेव्हलपमेंटल ऍटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे. देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री होतो, तोही कालावधी त्यांनी अनुभवलेला, मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही एक दुसऱ्याला साथ मी दिलेली आहे. आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही. ठीक आहे, काही सहकारी तक्रारी होत्या, मान्य करेन, सरसकट सर्वांनाच काही समाधानाचं म्हणणार नाही, परंतु न्याय जिल्ह्याला, मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे. असो, त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी परस्पर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन. पक्षालाही कसं ताकद मिळेल, आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये, देशात मिळेलच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे, जो प्रयत्न आहे, तो निश्चित माझ्याकडून होणार आहे. हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे. मला ठीक आहे, पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलंय, विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते. व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही. मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा, म्हणजे उधार ठेवलेलं नाही, जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे.
आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन त्या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत. आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही, आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप कधी केले, मी तरी कोणावर केले नाहीत. आणि जे चांगलं काम झालं आमच्या